Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. आमदार सरोजताई आहेर देवळाली मतदारसंघाच्या विकास कन्या देवळाली गावात अद्ययावत व्यायामशाळेची भूमिपूजन सोहळा संपन्न. देवळाली मतदारसंघाच्या विकास कन्या आमदार सरोज आहेर आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात समस्त नागरिकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. नाशिक रोड देवळाली गाव सोमवार बाजार येथे अद्ययावत व्यायामशाळा पाहिजे अशी नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि हीच मागणी आमदार आहेर यांनी पूर्ण केली असून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी देवळाली गाव येथे भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने अद्ययावत व्यायामशाळा उभी राहणार असून याचा पंचक्रोशीतील तरुणांना लाभ होणार असून या ठिकाणी महिलांसाठी व्यायामाची खास व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर भूमिपूजन सोहळ्यास ज्येष्ठ नेते त्र्यंबकराव गायकवाड, नगरसेवक आप्पा लवटे, व्यापारी बँकेचे संचालक मनोहर कोरडे, कामगार नेते जयंत गाडेकर, चंदू साडे, मंगेश लांडगे, सुकेनकर सर, रवी चौधरी, विजय देशमुख, राजेंद्र साडे, प्रकाश साडे, लक्ष्मीबाई साडे, शंकरराव औशीकर, संदीप आहेर, सुरेश मानकर, भरत बोही, प्रभाकर महाले, प्रशांत वाघ, जगन्नाथ सरोदे, दीपेश भदाने, सौरव शेवाळे, मंगेश पोरजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सरोज आहेर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून आणि नारळ फोडून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. चंदूभाऊ असतील किंवा सर्वच लोकांचे, मंगेश दादा नेहमीच की ताई देवळाली गावात एक मोठं काम काहीतरी तुमच्या माध्यमातून उभं राहिलं पाहिजे, पण म्हटलं असं काय करता येईल. निधीची काळजी करू नका, 1.5-2 कोटी 3 कोटी कितीही आणू, आपण काय करायला पाहिजे. मग व्यायामशाळेचा प्रस्ताव त्यांनी मला दिला आणि वेळोवेळी सर्वांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आणि याची एक गंमत मी मागेही सांगितलेली होती. याच्यातले किती लोक ह्या मागच्या वेळेस माझं बोलणं ऐकलं होतं माहिती नाही. याची गंमत अशी की महाविकास आघाडीत होतो, 2022 सालची गोष्ट आहे, परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यावर नगरविकास मंत्री होते, परंतु त्यांना संपर्क साधून कसा तो कोटा ठरलेला राष्ट्रवादींच्या आमदारांना एवढा, शिवसेनेच्या एवढा, काँग्रेसच्या एवढ्या, काय करायचं, एक्स्ट्राचा निधी आणायचा कसा. म्हणून मग एक्स्ट्राचा निधी आणताना मला एक संकल्पना सुचली की ते ज्यांचे भक्त आहेत बरं का मनुदादा, तुमची जी इच्छा होती, ज्यांची जी जन्मभूमी आहे, ज्यांचं ते गाव आहे, तिथे तीच भूमिभूमी आहे. त्याच्यामुळे काय लोकप्रतिनिधी काम करत होते हे मला माहिती नाही, परंतु असं तुम्ही थोडे वेळेच्या उशिरा का होईना पण वेळेच्या आज सगळेजण जागे झाले आणि एक ते तुमच्या या लेकीला, या बहिणीला तुम्ही आशीर्वाद दिला आणि त्या माध्यमातून आपण ही कामं करू शकलेले आहे. या ठिकाणी 2 मजली आपलं हे व्यायामशाळा राहणार आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं व्यायामशाळेचं ऑलरेडी साहित्य आहे, परंतु इथे अधिकारी पण आहेत, कॉन्ट्रॅक्टर पण आहे. एक कॉर्नरला कुठेतरी, कुठे गेले दोघं, गोमस्ते साहेब, माझ्या देवळाली गावामध्ये 1.5 कोटीच्या व्यायामशाळेचं भूमिपूजन करताना मनापासूनचा आनंद आणि एक समाधान वेगळ्या प्रकारचं आहे की आपल्या जन्मभूमीसाठी, आपल्या कर्मभूमीसाठी आपण काहीतरी केल्याचं एक समाधान आहे. या भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित सर्वांचे ज्येष्ठ नेते त्र्यंबक काका, त्याचबरोबर सरोदे मामा, आमचे मनुदादा, बाळासाहेब मते काका, त्याचबरोबर जयंत काका आज आवर्जून उपस्थित झालेले आहे. सर आहेत आमचे बंधू आप्पा लवटे, त्याचबरोबर तुषार भाऊ आहेत, आज चंदू भाऊ नाही आहे पण प्रकाश भाऊ आहेत. सर्वच मान्यवर उपस्थित, देवळाली गावातली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नगरपालिकेपासून देवळाली गावात सुरुवात केली, कारण नगरसेवक झाले नसते तर आमदारकी दूरच राहिली. जो संकल्प केलाय, मग आमच्या मागणीनुसार आपण व्यायामशाळा बांधून देत आहेत. देवळाली गावामध्ये अनेक वर्षापासूनचं तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय हे आपल्या माध्यमातून
पूर्ण होतंय त्याची भूमिपूजन झालं आणि ते कार्यालय पूर्ण होण्याच्या परिस्थितीत आजच्या घडीला आहे. त्याचबरोबर त्र्यंबकराव गायकवाड आणि बाळानाथ सरोदे, आप्पा लवटे यांच्या माध्यमातून त्या दंडे हनुमान मारुतीच्या मंदिरात आपण 50 लाखाचा निधी धरलाय. त्या कामासाठी लवकरात लवकर सुरुवात व्हावी. दादांनी आताच मागे सांगितलं मला, तर म्हटलं त्या आमदारताई आपल्याला या बाबतीत सांगतील. अशा देवळाली गावातून आपल्या मतदारसंघाची सुरुवात असताना आणि 2.5 प्रभाग असताना मतदार आपल्याकडे 50,000 आहे, जास्तीचा बल्क मतदार आहे, त्याचा विचार आपण केला असेल आणि म्हणूनच या भागामध्ये ज्या ज्या काही विकास करता येईल त्या योजना आपल्या माध्यमातून होत आहे. त्याचा मला आनंद होत आहे. भूमिपूजन होते. या व्यायामशाळेला फार मोठा इतिहास आहे. आम्ही त्यावेळेला नगरपालिकेत नगरसेवक आप्पासाहेबांबरोबर काम करत होतो आणि त्यावेळेला आप्पासाहेबांनी 2 व्यायामशाळा बांधल्या होत्या नगरपालिकेच्या निधीमधून. एक सिन्नर पाट्याला समता विकास शाळेत ते रमेश आवटे ती शाळा चालवायची, व्यायामशाळा चालवायची आणि त्याच्यानंतर ही व्यायामशाळा बांधल्यानंतर ही व्यायामशाळा कुणी चालवावी असा प्रश्न पडला होता. कारण आपण नगरपालिका वस्तू बांधतो, पण त्या सगळ्या चालवण्याकरता मनुष्यबळाची नंतर त्याचं नियोजन करण्याचं काम या ठिकाणी असतं. आणि त्यावेळेला आप्पासाहेबांनी आम्ही या ठिकाणी ठरवलं की आमचा मनोहर कोरडे त्यावेळेचे तरुण कार्यकर्ते होते आणि त्या तरुण कार्यकर्त्याच्या आणि त्यांना मोठी खेळाची आवड, सामाजिक कार्याची आवड होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना ही व्यायामशाळा चालवण्याकरता दिली आणि ते ह्या व्यायामशाळेचे मल्लांनी इथे कुस्त्या केल्या, व्यायाम केला. पाऊस असताना, व्यायामशाळा ओली असताना, आतापर्यंतच्या कालपर्यंतच्या काळामध्ये इथं या पोरांनी व्यायाम केला आणि त्या काळात घडलेले पैलवान आजही ज्या ज्या कार्यालयांमध्ये आपण गेलो असेल, महसूल कार्यालयात गेलो असेल, महापालिकेत गेलो असेल, बँकांमध्ये गेलो असेल, ते त्या लोकांना त्या काळात जे केला व्यायाम ते आज पण आपल्याला सांगतात की नाही तुमच्या व्यायामशाळेमध्ये आम्ही व्यायाम केलाय. बाळांसाठी या ठिकाणी जिम, तालीम, छोट्या कुस्त्यांचा हौद असो, एक छोटंसं आमचं मधल्यामध्ये एक छोटं मंदिर असो, हे म्हणजे आमच्या उतरत्या वयामध्ये आम्हाला एक प्रेरणा देणारी, एक चांगलं काम करणारी एक वास्तू आपण तिथं उभी केलेली आहे. मी या ठिकाणी सन्माननीय आमदारताईंना विनंती करतो, त्यांना 2-5 ठिकाणी भूमिपूजन असल्यामुळे या ठिकाणी सन्माननीय प्रस्ताविक आमचे मनोहर कोरडे मांडतीलांना विनंती करतो. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज 24 तास. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.